नमस्कार मित्रांनो, माझं नाव वैज राजेश सावंत. आपल्या चॅनल कोकण मालवणी बयमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज रविवार असल्याने आणि आता वाजलेले आहेत दुपारचे 2 वाजले जात आहे. आता आम्ही चाललेलो आहोत वालावल इथे फिरायला. तर आमच्यासोबत दादा आहे, विहात्या आहे आणि सोहम आहे. तर आता संपूर्ण व्हिडिओ खूप छान होते, शेवटपर्यंत पहा. चला आपण याची व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता आम्ही सर्वात पहिले येऊन पोचलो आहोत कुडाळमधील घोडेमुख विहीर इथे. तर मित्रांनो, या विहिरीबद्दल सांगायचे गेले तर ही विहीर 40 फूट खोल आहे आणि हिचा घेर 100 चौरस फूट आहे. आणि अजून सांगायचे गेले तर शिवाजी महाराजांच्या काळात ही विहीर घोड्यांना पाणी पाजण्यासाठी बनवली होती. आपण पाहू शकता आजूबाजूचा परिसर. तर मित्रांनो, आता आम्ही येऊन पोचलो आहोत कुडाळ बस स्टँड येथे. तर मित्रांनो, येथे आम्ही वालावलला जाणारे बस पकडू. तर मित्र, इथून कुठली एस टी भेटते बघूया आणि किती वेळ लागतो पोचायला ते पण बघूया. चला. तर मित्रांनो, आता आमची बस 3:30 वाजता आलेली आहे. हीच बस आम्हाला आता वालावल येथे घेऊन जाईल. तर मित्रांनो, आता आम्हाला बस भेटलेली आहे. आता ही बस थेट जाणार वालावल येथे. तर माझ्यासोबत तुम्ही पण आम्हाला प्रवास एन्जॉय करा.
तर मित्रांनो, मंदिराच्या परिसरात प्रवेश करताच तिथले वातावरण फारच प्रसन्न आणि शांत होते. तर मित्रांनो, आज मंदिरात गर्दी नसल्याने आम्हाला देवाचे दर्शन व्यवस्थितरित्या करता आले. तर मित्रांनो, मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर दगडी शिल्पकला करण्यात आली आहे. ही दगडी शिल्पकला खूपच छान आहे, पाहतच राहावीशी वाटते. तर मित्रांनो, हे सर्व कोरीव काम पुरातन काळापासून ते आजपर्यंत जपून ठेवण्यात आलेले आहे. आपण पाहू शकता. तर मित्रांनो, मंदिराच्या छतावर सुद्धा विविध देवी देवतांच्या रूपाचे लाकडी कोरीव काम करण्यात आले आहे. तर मित्रांनो, बसचा वगैरे आता एसटीचा प्रवास वगैरे करून आता आम्ही पोचलेलो आहोत वालावल येथे श्री लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये. तर मित्रांनो, आता आम्ही सध्या संपूर्ण परिसर बघत आहोत. इथे आत्या आहे, सोम आहे आणि दादा आहे. संपूर्ण परिसर खूपच छान आहे, प्रसन्न आहे. तर मित्रांनो, आता देवाचे दर्शन घेऊन मंदिराच्या बाजूस असलेल्या तलावाकडे आलेलो आहे. आपण पाहू शकता. तर मित्रांनो, मंदिराच्या बाजूचा तलाव आणि तलावाच्या बाजूचा परिसर एवढा सुंदर आहे की एखाद्याचं मन एकदा पाहून भरणारच नाही. मित्रांनो, जस्ट आता दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो कुठे
ताईच्या मैत्रिणीकडे. हा, आत्याच्या मैत्रिणीकडे. चला आपण जाऊया. तर मित्रांनो, तिथे चालता चालताच आम्हाला एक घर दिसलं. त्या घराच्या बाहेरील भिंतींवर वारली पेंटिंग करण्यात आली, जी फारच सुंदर आहे. आपण पाहू शकता. तर मित्रांनो, सांगायची एक गंमत म्हणजे हे जे आश्रम आहे, ते आश्रमाची शूटिंग आम्ही गेटच्या बाहेरून, आणि हे संपूर्ण आश्रम आम्ही गेटच्या बाहेरूनच बघून इथून जाणार होतो. तर तेथे एक काका दादाला भेटले. ते बोलले, गेट उघडा आहे, तुम्ही आतमधून पण आश्रम जाऊन फिरू शकता. तर मित्रांनो, आम्ही गेट उघडून आता आश्रमाच्या आतमध्ये आलेलो आहे. आपण पाहू शकता. तर चला मित्रांनो, तुम्हाला मी आश्रम आतमधून पण दाखवतो. हो. तर मित्रांनो, हे आश्रम परमपूज्य श्री स्वामी भगवान महाराज यांचे आहे. तर मित्रांनो, तुम्ही कधी वालावलला आलात तर ह्या आश्रमाला नक्की भेट द्या. फारच सुंदर जागा आहे. तर मित्रांनो, या आश्रमातील एका काकांनी आम्हाला माहिती सांगितल्याप्रमाणे इथे दत्त जयंती, गुरुपौर्णिमा अशा विविध सणांदिवशी कार्यक्रम आणि भंडारा असतो. टाइमपास दगडू द सेकंड पार्ट. तेच तर मित्रांनो, या आत्याच्या मैत्रिणीच्या ओळखीने तेथील एका काकांनी त्यांच्या रापण होडीतून संपूर्ण खाडीची सफर करून दिली. तर मित्रांनो, होडीतून असं संपूर्ण खाडी फिरण्याचा अनुभव आज आयुष्यात पहिल्यांदाच होता. म्हणजे खूपच छान वाटलं आणि खूप मजा पण आली, कारण हा माझा पहिलाच अनुभव होता.
तर मित्रांनो, सोहमच्या आग्रहामुळे आम्ही या खाडीचं संपूर्ण खाडीचा अजून एक राऊंड मारला. तर मित्रांनो, विशेष गोष्ट सांगायची म्हणजे या ठिकाणी मराठी चित्रपटातील गाणी व त्यातील दृश्यांचे चित्रीकरण येथे करण्यात आले आहे. सेल्फी आता का तर मित्रांनो, खाडीच्या मध्ये एक बेट देखील दृश्यास पडतो. सगळा घाल घाल ते सगळ्यात घाल. मित्रांनो, आज रविवार आहे त्यामुळे एसटी तर रद्द झालेली आहे. तर मित्रांनो, आता आम्ही रिक्षा गेलेली आहे. आता आम्ही थेट चाललेलो आहोत कुडाळ स्टँडवर. तर असा होता आजचा हा व्हिडिओ. मित्रांनो, मी ह्या व्हिडिओसाठी थँक्स म्हणेन तर प्रिया आत्या आणि तिची मैत्रीण सानिका दिदी यांना, कारण त्यांच्यामुळे आम्हाला वालाल वगैरे सगळं फिरता आलं, तुम्हाला हा व्हिडिओ दाखवता आला. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. असेच जर व्हिडिओ पाहायचे असेल तर कोकण मालनी बाय चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.